छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली दुर्मिळ पत्र आता तुम्ही देखील वाचू शकणार आहात। शिवकालीन आणि शाहूकालीन 77 लाख दुर्मिळ कागदपत्रांचं डिजिटलायझेशन पूर्ण झालेलं आहे आणि हा खजिना घरबसल्या तुम्हाला पाहता येणार आहे। खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली पत्र, छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांचे आदेश, त्याशिवाय तब्बल 1.25 कोटी दुर्मिळ कागदपत्र। कोल्हापुरातल्या पुराभिलेखागारातला हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा अजरामर होतोय आणि लवकरच आपल्या सगळ्यांना ही ऐतिहासिक कागदपत्र घर बसल्या अभ्यासता येतील, कारण या ऐतिहासिक कागदपत्रांचं डिजिटायझेशन करण्यात येत आहे। या कागदपत्रांच्या वैशिष्ट्यांबरोबरच हे स्कॅनिंगचं काम जे आम्ही सुरू केलं तर त्याची सगळ्यात पहिली आम्हाला जी प्रायोरिटी वाटली त्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांची जी काही अस्सल कागदपत्र आहेत, जी 10 अस्सल पत्र आहेत, त्याचबरोबर त्या सेक्शनमधली कागदपत्र जो बावडा दप्तर म्हणून आमच्याकडे सेक्शन आहे ती कागदपत्र आम्ही स्कॅन केली आहेत। जशी शाहू महाराजांच्या काळातली आदेश पुस्तकं की त्या आदेश पुस्तकांवरती प्रत्येक प्रकरणावरती किंवा प्रत्येक पानावरती राजश्री शाहू महाराजांच्या काळातल्या शाहू महाराजांच्या सह्या आहेत। त्या प्रकरणावरती शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय म्हणजे त्या काळातले आजसुद्धा आपण बघितलं तर त्याच्यावरती आपल्या समाजोपयोगी बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। ते आदेश पुस्तकं आपल्याकडे आहेत। ती आदेश पुस्तकं किमान एक म्हणजे शाहू महाराजांच्या काळातले आणि त्यांचे सुपुत्र राजाराम महाराज यांच्या काळात 858 ठराव बुकं ते अस्सल स्वरूपामध्ये आपल्याकडे आहेत। कोल्हापुरातील संस्थान काळात खास कागदपत्र ठेवण्यासाठीच टाउन हॉल समोर रेकॉर्ड रूम बांधण्यात आली। काळ्या घडीव दगडांमध्ये बांधलेल्या या इमारतीत पुराभिलेखागार कार्यालयाकडून पुरातन आणि ऐतिहासिक कागदपत्रांचं जतन करण्यात येतं। कागदपत्रांवर वाळवी आणि इतर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 15 दिवसातून एकदा पेस्ट कंट्रोलही केलं जातं। मात्र इतिहासाचा दुर्मिळ साठा कायमस्वरूपी जतन करण्यासाठी हे प्रयत्न तोकडे, म्हणूनच या कागदपत्रांचं स्कॅनिंग करण्यात येत आहे। की प्रिझर्वेशन हा जरी पाग असला तरी त्याचं हे कायमपणे हा बहुमूल्य ठेवा जपून राहावा म्हणून स्कॅनिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। 2012 पासून स्कॅनिंगची प्रोसेस आपल्याकडे सुरू आहे। त्यापैकी आमच्याकडच्या कोल्हापूर पुरालेखागारात साधारणपणे 77 लाखाच्या आसपास आता पूर्ण स्कॅनिंग झालेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट अबाव 50% झालेलं आहे। महाराजांचा ज्याचा हात लागला त्या पत्रांच्या दर्शनासाठी असोसलेले असतात। ही जी पत्र आहेत ही आम्हाला बावडा दप्तर म्हणून जे दप्तर आहे त्या दप्तरातून मिळाली आणि अशी ही पत्र आहेत त्या आम्ही विशेष 1.5 वर्षापासून विशेषत्वानं राहावीत म्हणून आम्ही अशा पद्धतीनं एका पेटीमध्ये ते बांधून ठेवलेले आहेत आणि अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्येच आम्ही हे उघडतो। भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालतो तो इतिहास, आणि हाच इतिहास त्या काळातल्या कागदपत्रांमध्ये दडलेला असतो। त्यामुळे इतिहास संवर्धनासाठी कागदपत्रांच्या डिजिटायझेशनचा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे। रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर।